एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर दानवेंची टीका. शिंदे शहांच्या मर्जीतले, शिंदेंचा महाराष्ट्र भाजपकडून छळ. जामनेर नगर परिषदेमध्ये मंत्री गिरीश महाजनांच्या पत्नी बिनविरोध. साधना महाजनांसह 10 नगरसेवकही बिनविरोध. महाराष्ट्रातील बिबट्यांच्या हल्ल्यामागे गुजरातचा हात. गुजरातमधील रेस्क्यू केलेले बिबटे महाराष्ट्राच्या सीमेवर सोडतात. खासदार निलेश लंकेंचा गंभीर आरोप. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदार याद्या प्रसिद्ध. मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याची माहिती. हरकती आणि सूचनांसाठी 27 नोव्हेंबरपर्यंत मुदत. भाजप उमेदवाराचा उर्दूमध्ये प्रचार. शोभा कोळी शहा यांनी वाटली उर्दूमधून पत्रकं. मनसेकडून समाचार. पार्थला अडकवण्यामागे सुनील तटकरे, आमदार महेंद्र दळवी यांचा दावा. एशियाटिकच्या कार्यसमितीची मनमानी कायम. रखडलेली एशियाटिकची निवडणूक आता 20 डिसेंबरला. विनय सहस्रबुद्धे विरुद्ध कुमार केतकर असा रंगणार सामना. पहलगाम हल्ला अतिरेकी हल्ला नव्हताच. अमेरिकी संसद सदस्यांच्या अभ्यास गटाचा निष्कर्ष. राष्ट्रवादीचे पवार गटाला सलील देशमुखांचा रामराम. पवार गटानं केलेल्या आघाडीमुळे सलील देशमुखांनी पक्ष सोडला. काँग्रेसच्या मुसलमान नेत्यांकडून इस्लामी अतिरेक्यांचं समर्थन सुरूच. हुसेन दलवाईंच्या पाठोपाठ आता रशीद अल्वी अतिरेक्यांच्या समर्थनार्थ. बांगलादेशी घुसखोर घाबरले. घरी पळण्यासाठी घुसखोरांची बांगलादेशी सीमेवर गर्दी. स्वतःची चूक सुधारायला आयोगाला वेळ हवाय. जिल्हा परिषद निवडणूक घोषणा टळली तर नगर परिषद आणि पंचायत समितीमध्ये आयोगानं ओलांडली आरक्षण मर्यादा. पंतप्रधान मोदी जोहान्सबर्गला रवाना. G20 परिषदेला नरेंद्र मोदी उपस्थित राहणार. संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून हुतात्म्यांना अभिवादन. संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करायला अजित पवार अनुपस्थित. महायुती सरकारचे महत्वाचे मंत्री आणि प्रशासकीय मंत्री अभिवादनाला हजर. बीएमसी निवडणुकीमध्ये भाजपचे एकला चलो रे. नवाब मलिक मुद्द्यावरून राष्ट्रवादीशी मतभेद. उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात. पालघर साधू हत्याकांडातील आरोपीला प्रवेश का दिला? तुम्ही मैत्रीची ऊब बघितली, आता मशालीची धग सोसा. उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा. वर्ध्यामध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार. अत्याचारानंतर पीडितेला बदनाम करण्याची धमकी. 7 जणांवर गुन्हा दाखल. 4 आरोपींना ठोकल्या बेड्या. मुंबईचे लचके तोडताना मी पाहू शकत नाही. आम्ही मुंबई महापालिका जिंकणारच. उद्धव ठाकरेंचा विश्वास. चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी मालेगावकर आक्रमक. मालेगाव बंदची हाक. आरोपीला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी. नेरूळमधील शिवरायांच्या पुतळ्याचं आज होणार अनावरण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण. 4 दिवसांपूर्वी अमित ठाकरेंनी केलं होतं पुतळ्याचं अनावरण. बिहारनंतर आता मुंबईतही भाजपचं नवं समीकरण. महिला आणि युवकांच्या मतांसाठी खास रणनीती. युवकांच्या मतांची भाजप युवा मोर्चाकडे विशेष जबाबदारी. कल्याण ते ठाणे लोकलमध्ये मराठी हिंदी वाद. जीवावर. मराठी असूनही हिंदीत बोलल्यानं मारहाण. तणावातून विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याचा आरोप. कागलमध्ये ग्रामीण रुग्णालयाच्या आवारामध्ये राडा. रुग्णालयाच्या आवारात शेतीच्या वादातून वृद्धाला बेदम मारहाण. मोसंबीचे दर घसरल्यानं शेतकरी आर्थिक संकटात. मोसंबीच्या दरामध्ये टनामागे 50,000ची घसरण. सध्या मोसंबीला टनामागे 9 ते 15 हजारांचा दर.